प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद येशू तुमच्या समयासाठी. धन्यवाद थँक यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. येस लॉर्ड. सिद्ध व्हावे विरोध करावे हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वराचा धन्यवाद असो की परमेश्वराने पुन्हा एकदा या दुपारच्या समयी परमेश्वराने तुम्हाला आणि मला एकत्र केलं आणि पुन्हा त्याच्या कृपेमध्ये, त्याच्या संगतीमध्ये आणि वचनामध्ये एकत्र आपण शिकण्यासाठी, वचन समजण्यासाठी परमेश्वर आपल्याला काय करतो? एकत्र करतो. आणि त्यामध्ये परमेश्वराचा उद्देश असतो की आपण प्रत्येकाने काय करावं? ते समजून घ्यावं. हालेलुया. तर प्रियांनो, पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये तुमचा सर्वांचा प्रेमाचा सलाम आणि विशेष करून प्रार्थना करा की अशाच प्रकारे प्रतिदिन परमेश्वराने आम्हा प्रत्येकाबरोबर काय करावं? बोलावं आणि आमची आध्यात्मिक वाढ व्हावी. कोणती वाढ व्हावी? आध्यात्मिक वाढ व्हावी. तर प्रियांनो, मी पास्टर प्रीतीराज बनकर पुन्हा एकदा तुमचं या येशू प्रार्थना भवनमध्ये तुमचं स्वागत करतो. प्रियांनो, आजचा हा सुंदर दिवस परमेश्वराने तुम्हाला आणि मला दाखवला, त्या सर्व गोष्टीबद्दल परमेश्वराचे धन्यवाद. यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट्स करा आणि अनेक लोकांपर्यंत देवाचं वचन पोहोचविण्यासाठी याला शेअर करा. तर देव तुमची काळजी घेतो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो, तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. यावेळेस आपण आजच्या या वचनाकडे जाऊया आणि आजचं वचन आपण वाचणार आहोत. तर वचनाकडे जात असताना आपल्या प्रत्येकाच्या हृदयाची, मनाची तयारी करा, कारण वचन आपल्या जीवनाला बदलणारं वचन असतं. आपल्या जीवनाला बदलणारं वचन असतं. आणि जितक्यांदा आपण या वचनाच्या समोर वचन ऐकण्यासाठी स्वतःला तयार करतो तर तितक्या वेळेस परमेश्वर त्या वचनामधून वेगवेगळ्या प्रकारे आपल्याबरोबर काय करतो? बोलतो. वचन कितीतरी दिवसांपासून आपण ऐकलेलं असेल, कितीतरी सेवकांपासून ऐकलं पण असेल, परंतु परमेश्वराने तेच वचन तुम्हाला पुन्हा जर दिलं, याचा अर्थ की परमेश्वर त्या वचनामधून नवीन नवीन गोष्टी तुम्हाला काय करत आहे? शिकवत आहे. हालेलुया. तर यावेळेस आपण वाचूया 2 करिंथ, पौलाने लिहिलेलं करिंथकरास 2 पत्र याचा 13 अध्याय आणि 5 वचनामध्ये आपण वाचणार आहोत. 2 करिंथ याचा 13 अध्याय आणि 5 वचन. सापडलं का? तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपण परीक्षा. पौल करिंथकराच्या लोकांना 2ऱ्या पत्रामध्ये लिहित आहे. याच्या अगोदर त्यांनी पहिलं पत्र लिहिलेलं आहे, पहिलं पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पहिल्या पत्रामधून त्या मंडळीसाठी उन्नतीचं कारण ते पत्र ऐकून वाचून त्याप्रमाणे लोक चांगल्या प्रकारचं जीवन पण जगू लागले. आता पौलाने या करिंथकराच्या मंडळीला पुन्हा एकदा 2रं पत्र पाठवलं आणि या 2ऱ्या पत्रामध्ये 13 अध्यायामध्ये, अध्याय 13 मध्ये आणि 5 वचनामध्ये पौल आपल्याला सांगत आहे, आपल्याला शिकवत आहे, विचारत आहे, शिकवत पण आहे आणि पत्राच्या माध्यमातून आपल्याबरोबर तो काय करतो? बोलतो. वाचूया. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपण परीक्षा करा. तुम्ही विश्वासात आहेत की नाही याविषयी काय करा? आपली परीक्षा करा. स्वतःची परीक्षा करा, स्वतःला तपासा. खरंच तुम्ही विश्वासामध्ये चालतात की नाही चालतात? आतापर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारे तुमचा विश्वास कसा आहे? तुम्ही स्वतःची तपासणी, स्वतःची पारख करणं गरजेचं आहे. हालेलुया. तर या ठिकाणी काय म्हटलं का तुम्ही स्वतःची काय करा? तपासणी करा.
पुढे. आपली प्रतिती पहा. आपली प्रतिती पहा. प्रतिती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना. आता येशू ख्रिस्त तुमच्या ठाई तुमच्यामध्ये आहे असं तुम्ही काय करतात? स्वतःच्या संबंधाने स्वतःविषयी काय करता? तुम्ही समजता की नाही समजता? इथं प्रश्न केलेला आहे. पौल म्हणतो का तुम्ही स्वतःविषयी समजता की नाही समजता? नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. नाहीतर जर त्याप्रमाणे तुमचं जीवन नाही, विश्वासामध्ये तुमची वाढ नाही, आध्यात्मिक वाढ नाही, आत्मिक उन्नती नाही, तर बायबलमध्ये पौल आपल्या त्या मंडळीला नव्हे तर तुम्हाला आणि मला आज या वचनामधून पौल शिकवत आहे की नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाहीत. कोणाच्या पसंतीस? पसंतीस न उतरलेले असे आम्ही नाही हे तुम्ही ओळखाल अशी माझी आशा आहे. नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. समजलं? तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. कोणाच्या पसंतीस? परमेश्वराच्या, येशू ख्रिस्ताच्या. जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या रोजच्या आत्मिक वाढीमध्ये, आध्यात्मिक उन्नतीमध्ये जर तुमचा विश्वास तुमच्यामध्ये कितपत आहे, त्याची लेवल कोणती आहे, त्या लेवलला जर तुम्ही ओळखलं नाही, तुमच्या विश्वासाला तुम्ही जाणलं नाही, तुमचा विश्वास किती आहे आणि आहे की नाही याविषयी तुम्ही स्वतःची परीक्षा केली नाही. आपली प्रतिती पहा. स्वतःची काय करा? तुम्ही प्रतिती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे, येशू तुमच्यामध्ये आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजत असाल तर. समजता ना तुमच्यामध्ये येशू आहे असं जर तुम्ही समजता तर चांगली गोष्ट आहे. तुमची वाढ होत राहील, तुमच्यामध्ये देवाचं कार्य होत राहील, देव तुमच्याशी बोलत राहील. नाहीतर तुमच्यामध्ये येशू ख्रिस्ताचं कार्य तुमच्या जीवनात नाही, येशू ख्रिस्त तुमच्या ठाई नाही, तर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या किंवा परमेश्वराच्या पसंतीस उतरलेले नाही. तुम्ही कमी पडले. याचा अर्थ हा आहे की ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या बरोबर एक होत आहोत, वचनामधून परमेश्वर आमच्या बरोबर बोलतो, वचनामधून परमेश्वर काय चांगलं काय वाईट या गोष्टी जर शिकवतो, तर आपण त्या स्वतःला किती अवलंब करतो, किती त्या वचनाला धरून आपण आपलं जीवन जगतो, यावर तुम्ही किती स्वतः विश्वासामध्ये चालत आहेत, तुमची विश्वासाची लेवल स्वतःला तपासायची. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्यामध्ये येशू ख्रिस्ताचा आत्मा, येशू ख्रिस्त तुमच्या ठाई आहे असं जर तुम्ही स्वतःला समजता तर खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त नाही, तुमच्या ठाई येशू ख्रिस्त नाही, तर तुमच्यासाठी घातक गोष्ट आहे. हालेलुया. तुमच्यासाठी कोणती गोष्ट आहे? घातक आहे, त्रासदायक आहे, तुमचा जीवनाचा नाश पण होऊ शकतो. हालेलुया. म्हणून प्रियांनो, या वचनाकडे काय करायचं? आपल्याला लक्ष द्यायचं. जर आपण या आपल्या स्वतःची पारख केली नाही, स्वतःची तपासणी केली नाही, स्वतःला त्यामध्ये आपण पारखून घेतलं नाही, तर कदाचित आपण नाशाचे भागीदार होऊ शकतो. आणि देवाची इच्छा नाही का तुम्ही त्याचे भागीदार व्हावेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्याचे भागीदार व्हावेत ही परमेश्वराची इच्छा नाही आहे. तर प्रियांनो, यावेळेस आपण या वचनाकडे कान देत असताना, लक्ष देत असताना, म्हणून आपल्याला वचनामध्ये कसं व्हायचं आहे? वचनामध्ये काय व्हायचं आहे?
विश्वासू. हा, विश्वासूपणाने ते वचन आपल्याला स्वीकारायचं. जसं एखादं रोप जमिनीमध्ये लावतो. जमिनीमध्ये काय करतो आपण? लावतो. एक वचन काढून ठेवा तोपर्यंत. कलसेकरास पत्र 2 अध्याय आणि 7 वचन. तर ते रोपटं ज्यावेळेस आपण त्या जमिनीमध्ये लावतो तर ते जमिनीमध्ये काय करतं? मूळ धरायला लागतं. काय करतं? मूळ धरायला लागतं. म्हणजे जमिनीमध्ये त्याचे मूळ काय होतात? पसरायला लागतात आणि त्या झाडाचं बॅलेन्सिंग पण होतं. त्या झाडाला मुळापासून आणि चांगल्या प्रकारचे जीवन तत्व सुद्धा मिळतात आणि जसं जसं मूळ वाढत जातं, लांब लांब पसरत जातं, त्याप्रमाणे झाड अधिक आणि अधिक जमिनीबरोबर काय होतं? घट्ट रोवल्या जातं. हालेलुया. म्हणून वचनामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण पाहतो तर आपण येशू ख्रिस्ताबरोबर, येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण वचनामध्ये मुळावले गेले पाहिजे. वचन वाचा. 2 मध्ये वाचूया आपण. हा, त्याच्यामध्ये मुळावलेले रस्ते जात असलेले. काय 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 त्याच्यामध्ये आपण मुळावलेले हा रस्ते जात असलेले, रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात होत असलेले. हा, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासामध्ये दृढ होत असलेले आणि निरंतर अखंडपणे देवाची स्तुती, देवाची प्रार्थना, परमेश्वराची आराधना, उपकार स्तुती करणारे व्हा. हालेलुया. यस. काय लिहिलं? पुन्हा एकदा वाचा. तर ख्रिस्त 6 पासून वाचा. 6 पासून. तर तर ख्रिस्त येशू जो प्रभू, ख्रिस्त येशू जो सर्वांचा प्रभू आहे, जो येशू ख्रिस्त ज्याच्याद्वारे उद्धार आहे, जो प्रभू ज्याला आपण स्वामी म्हणतो, जो आपल्यावर त्याचे प्रभुत्व करतो. कालच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं का येशू ख्रिस्त राजा आहे आणि तो राजाचा अधिकार आपल्यावर काय करतो? आज्ञा देतो आणि त्या आज्ञेचं आपण पालन करतो. आणि येशू ख्रिस्ताच्या जसे शिष्य अधीनतेमध्ये चालले त्याप्रमाणे आपण मंडळीमध्ये सेवकाच्या अधीनतेमध्ये चालावं अशी देवाची इच्छा असते. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा पौल या वचनामधून 6 वचनामध्ये लिहिलं का तर ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला जसे तुम्ही स्वीकारले, जेव्हापासून स्वीकारले, ज्या पद्धतीने तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. येशूमध्ये काय राहायचंय? तुम्हाला चालत राहायचंय. येशूने तुमच्या जीवनात कार्य केलं, येशूचा तुम्ही स्वीकार केला, म्हणून येशूला सोडून द्यायचं नाही. प्रतिदिन प्रत्येक दिवशी येशूमध्ये आपल्याला काय करायचंय? चालत राहायचं. म्हणून 7 वचन लिहिलेलं आहे का जर आपण येशूमध्ये प्रतिदिन रोज आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ भेटतो तेव्हा आपण देवामध्ये, वचनामध्ये, त्याच्या प्रार्थनेमध्ये चालत राहतो. बायबलमध्ये लिहिलं का त्याच्यामध्ये आपण मुळावले जातो. काय जातो आपण? मुळावलेले. येशूच्या वचनामध्ये, येशूमध्ये एक झालेले. एक झालं मग आपण एक एक जशी बांधकाम करणाऱ्या घरावर ते बांधकाम करत असताना विटा किंवा दगड रचतो तो एक एक काय करतो? एकावर एक ठेवतो, रचतो. त्याप्रमाणे तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या मध्ये, येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण काय करत आहे? रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे, जसं वचन तुम्हाला शिकवण्यात आलं, जे सत्य वचन तुमच्यापर्यंत देण्यात आलं, त्या वचनाप्रमाणे तुम्ही विश्वासामध्ये काय व्हा? दृढ व्हा. आज फक्त लोक एक म्हण आहे का नळी फुंकले सोनारे इकडून तिकडून गेले वारे. नळी फुंकले इकडून वारं निघून गेलं. तर आपण केवळ वचन ऐकणारे नसावं
तर त्या वचनाप्रमाणे आचरण करणारे, पालन करणारे आणि त्याप्रमाणे चालणारे आपल्याला काय करायचं, बनायचं. म्हणून या ठिकाणी वचनामध्ये लिहिलं की त्यामध्ये काय करा, विश्वासामध्ये दृढ होत असलेले, म्हणजे परमेश्वराला तुम्ही प्रतिदिन, प्रत्येक दिवशी तुम्ही कसं पाहिजे, तुम्ही वचन तुमच्या जीवनामध्ये आलं आणि वचन तुमच्या जीवनामध्ये मूळ धरायला लागलं, मुळावलं गेलं, विश्वासामध्ये ते वाढत असलेलं हे देवाला दिसलं पाहिजे, है ना, दिसलं पाहिजे. म्हणून मुळावत काय, दृढ होत असलेले, रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि नंतर उपकारस्तुती करणारे भाव. हा, मग ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आल्या तर आपली प्रार्थना कधीही बंद होत नाही. आपली प्रार्थना कधी बंद होत नाही. म्हणून बायबलमध्ये शब्द आला का निरंतर प्रार्थना करणारे व्हा. तुमची प्रार्थना कशी पाहिजे, निरंतर. निरंतरचा अर्थ अंतर न पडता, है ना, निरंतर प्रार्थना करणारे व्हा. पुढं उपकार स्तुती करणारे व्हा. प्रार्थना करणारे म्हणजे उपकार स्तुती करणारे व्हा. प्रेज द लॉर्ड. तर आपण सगळ्यात पहिली गोष्ट काय पाहिजे, आपण वचनामध्ये स्थिरावलं पण पाहिजे, मुळावलं पण पाहिजे आणि आपण अधिक आणि अधिक देवाची प्रतिदिन प्रत्येक क्षणाला काय केली पाहिजे, उपकार स्तुती केली पाहिजे. हालेलुया. आणि जेव्हा अशा प्रकारची उपकार स्तुती करतो तर आपल्याला काढा पहिले पेत्र पटपट, पहिले पेत्र 2 अध्याय आणि 2 वचन. पहिले पेत्र 2 अध्याय 2 वचन. प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेले. हा, प्रभू कसा आहे, कृपाळू आहे. त्यांनी तुमच्यावर काय केलं, प्रेम केली, तुमच्यावर कृपा केली. तो कृपाळू आहे आणि याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. तुम्हाला याचा अनुभव पण आला, तुम्ही साक्ष पण देतात, देवाने आमच्या जीवनात असं कार्य केलं, देवाने माझ्यावर प्रीती केली, आम्हाला अशा अशा प्रकारचा अनुभव आला. हा अनुभव तुम्ही इतरांना काय करतात, सांगतात, गवाही देतात, साक्ष देतात, अनुभव तुम्ही घेतला आहे. तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी. तर काय, तारणासाठी तुमची आध्यात्मिक तारणासाठी. आता बायबलमध्ये पेत्र आपल्याला, प्रभू येशू ख्रिस्ताचा जो शिष्य, आवडता शिष्य पेत्र आहे, तो आपल्याला सांगत आहे का तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून, तुमची आध्यात्मिक वाढ व्हावी म्हणून. आता जसं बालक असतं, लहान बाळ असतं, सुरुवातीला ते काय करतं, दूध पितं, नंतर काय करतं, थोडं पातळ 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 असं अन्न खातं, त्याच्यानंतर भाकर, त्याच्यानंतर मांस म्हणजे जड अन्न, अशा प्रकारची त्याची भूक काय होती, वाढत जाते. त्याप्रमाणे पेत्र आपल्याला या ठिकाणी शिकवत आहे का तुम्ही आध्यात्मिक वृद्धी व्हावी, तुमची काय व्हावी, आध्यात्मिक वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकासारखे वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा. हा, म्हणून नव्या जन्मल्या बालकासारखे निऱ्या दुधाची काय करा, तुम्ही इच्छा करा. आता जर तुम्ही बालकाच्या पुढे जर गेले असाल, तुमची वाढ जर झाली असेल, तर तुम्ही आता भाकरीची इच्छा धरा, आता मला भाकर खायची. याचा अर्थ हा आहे की तुम्हाला सुरुवातीला थोडं वचन कळत होतं, पण जसं वचन तुमच्या जीवनामध्ये अधिक कळायला लागलं, तुम्हाला देवाने तुमच्यावर कृपा केली, तुमची वचनामध्ये वाढ झाली, प्रोग्रेस जसा तुमचा वाढत होत राहिला, त्याप्रमाणे तुमची भूक पण काय व्हायला लागली, वाढायला लागली. आता तुमची भूक कोणती वाढायला लागली का, आता आम्हाला आणखी त्याच्यापेक्षा वचन पाहिजे. पास्टर आम्हाला अजून 2 वचनं शिकवा. नाही, याच्यामधलं आता रहस्य सांगा, याच्यामधलं गुपित सांगा, है ना. देवाच्या वचनामध्ये खूप रहस्य दडलेलं आहे, गुपित लपलेलं आहे आणि हे आपल्याला पवित्र आत्मा आपल्याला काय करतो, ह्या सर्व गोष्टी शिकवतो, उघड करून दाखवतो. म्हणून आपल्याला काय करायची आहे, काय बालकासारखी निऱ्या दुधाची आपल्याला आशा धरायची. कशासाठी, का आपली आध्यात्मिक वाढ झाली पाहिजे.
कोणती वाढ झाली पाहिजे? आध्यात्मिक वाढ झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस आपण देवाच्या कृपेमध्ये वाढतो, आपली आध्यात्मिक उन्नती होती, आत्मिक उन्नती होती, आपली आध्यात्मिक वाढ होती. आणि वाढ झाल्यानंतर आपल्यामध्ये कोणी पण येऊन सामील होईल का? हां, आता जे आपण प्रतिदिन दिवसेंदिवस आपण वचनामध्ये वाढत आहे आणि चांगल्या प्रकारे आपण काय झालो आता एक तयार होते. आता तयार होत असताना तुमच्यामध्ये कोणीतरी येऊन आणि तुमच्यामध्ये बसेल असं होणार आहे का? ते तुमच्यामध्ये प्रवेश करायला घाबरतील लोक. हालेलुया. वचन वाचा, प्रेषितांचे कृत्य त्याचा 5 अध्याय आणि 13 वचन. प्रेषितांचे कृत्य 5 अध्याय आणि 13 वचन. आणि त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणी- हा, बरोबर आहे का नाही? जेव्हा आपली आध्यात्मिक वाढ होती, आपण खूप चांगल्या प्रकारे वचन ग्रहण करायला लागतो, ते वचन पचायला लागतं, वचन समजायला लागतं, मनन करायला लागतो, ध्यान करायला लागतो. आणि अशा प्रकारचं ते वचन आपल्या जीवनामध्ये पचतं, वाढ व्हायला लागली. आणि मग अशा लोकांमध्ये दुसरे लोक काय, वचन पुन्हा एकदा वाचा. आणि त्यांच्यात सामील होण्यास आणि त्यांच्यामध्ये म्हणजे कोणत्या? ह्या आत्मिक वाढ झालेल्या लोकांमध्ये. कोणत्या लोकांमध्ये? जे तुम्ही आध्यात्मिक रीतीने, आत्मिक रीतीने तुम्ही देवामध्ये, वचनामध्ये वाढत आहात, अशा वाढत चाललेल्या लोकांमध्ये सामील होण्यास इतर लोकांचे धैर्य होत नसे. तुमच्याकडे पाहायचे, परंतु तुमच्यामध्ये सामील होण्यासाठी त्यांना भीती वाटत होती, त्यांची हिंमत होत नव्हती, त्यांच्यामध्ये धैर्य नव्हते. पुढे तरी लोक त्यांना थोर मानत असत. तरी लोक त्यांना काय करायचे? थोर, मोठे मानायचे. नाही नाही, ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत, ते आपल्यापेक्षा मोठे आहेत, आपल्यापेक्षा समंजस आहे, त्यांना वचनाचं खूप ज्ञान आहे. आपल्या सोबत ते यायला काय होत होते? घाबरत होते. हालेलुया. हे कोण कार्य करतं? की परमेश्वर. हालेलुया. परमेश्वराचा आत्मा ज्यावेळेस आपल्यामध्ये अशा प्रकारचं, कारण लिहिलं ना आपण सुरुवातीला वाचलं ना की स्वतःची पारीख करा आणि तुमच्यामध्ये ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे की नाही याची काय करा, तुम्ही तपासणी करा. आणि जर ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तर काय करतो? प्रतिदिन तुम्हाला वाढवतो. आध्यात्मिक रीतीने सांसारिक जीवनापासून दूर तुमच्या आत्मिक जीवनामध्ये कशा प्रकारे वाढ होईल या गोष्टीची काळजी करतो. हालेलुया. तर त्या लोकांचं या मंडळीमध्ये येण्याचं धैर्य नव्हतं, मंडळीमध्ये ते येऊ शकत नव्हते. आणखी एक वचन वाचा, आपल्याला संपवायचं, जास्त वेळ नाही घेत आपण. तर मत्तई शुभवर्तमान 19 अध्याय आणि 29 वचन. मत्तई शुभवर्तमान याचा 19 अध्याय आणि 29 वचन. लोकांमध्ये काय म्हटलं? येशूने त्यांना म्हटले, मी अगदी तुम्हाला खचित सांगतो, मनुष्याचा पुत्र आपल्याला गौरवाच्या राजस्थानावर बसेल तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्ही मी 12 राजस्थानावर बसून इस्रायलाच्या 12 वंशाचा न्यायनिवाडा कराल. शुक्ल साहेब 19 अध्यायाचं 29 वचन सांगितलं मी. आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहीण, ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य तुमच्या जीवनामध्ये घडतं, परमेश्वराचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आत्मिक उन्नती, आध्यात्मिक उन्नती, आध्यात्मिक वाढ जेव्हा करतो आणि त्यावेळेस तुमच्याकडे पाहून तुमच्या मंडळीमध्ये, तुमच्या गटामध्ये इतर लोकांना येण्यासाठी काय होतं? धैर्य होत नाही, ते घाबरतात. कशासाठी? का हे आमच्यापेक्षा वेगळे लोक आहेत आणि म्हणून ते लोक त्या लोकांना काय करतात? थोर मानत असे. असं आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण वाचलं. आता या समयाला
मत्तय आपल्याला या शुभवर्तनामधून आपल्याला हे शिकवत आहे. येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. कोणाचे शब्द आहेत? येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. येशू ख्रिस्त एका तरुणाला बोलते है ना. श्रीमंतीपासून होणारे नुकसान. कधी कधी श्रीमंत लोकांना वाटतं की माझ्याकडे धन आहे, माझ्याकडे दौलत आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे मोटरसायकल आहे, माझ्याकडे थार आहे, माझ्याकडे हे आहे ते आहे. परंतु तुमच्याकडे किती श्रीमंती आणि किती काही असलं परंतु त्यामुळे तुमचं तारण मात्र होऊ शकणार, तुमची वाढ होऊ शकणार नाही. तुमच्यामधील पैसा तुम्हाला काय म्हणणार? रुकावट बनणार. तुमच्यामधली तुमची श्रीमंती तुमच्यामध्ये घमंड पैदा करणार. तुमच्यामध्ये तुमच्या असलेल्या मोठ्या वैभव किंवा कार, गाड्या, बंगला याच्यामुळे तुमच्यामध्ये एक ईर्ष्या, इतरांविषयी ज्वेलसी अशा प्रकारच्या गोष्टी उत्पन्न होणार. परंतु म्हणजे श्रीमंतीपासून काय होतात? फायदा नाही होत, नुकसान होतात. हालेलुया. तर प्रियानो, श्रीमंत होणं म्हणजे असे काही मी ती गोष्ट बोलत नाही का श्रीमंत होणं म्हणजे काय वाईट गोष्ट आहे, अशी गोष्ट नाही. बायबलमध्ये लिहिलं का अब्राहम सर्वात श्रीमंत होता. त्याच्याकडे दास, दासे, नौकर, चाकर आणि खूप जनावरांचा मोठा कळप होता. तोही श्रीमंत होता. श्रीमंत नव्हता असं नाही. परंतु अब्राहम शेवटपर्यंत आपल्या 3 पिढ्यापर्यंत त्याने शिकवलं का आपल्याला त्या स्वर्गामध्ये जायचंय. जे अदृश्य न दिसणाऱ्या गोष्टीकडे त्यांनी काय केलेलं आहे? आपलं लक्ष लावलेलं आहे. या पृथ्वीवर मी फक्त यात्री आणि प्रवासी आहे हा त्यांनी मनामध्ये कायम ठस्सा ठेवला, ठस्सा उमटवला. आपल्या पिढीला पण शिकवला, आपल्या नातवंडाला पण शिकवला, आपल्या मुलाला पण शिकवला. म्हणून बायबलमध्ये लिहिलं का अब्राहम, इसाक आणि याकोब या तिघांचं नाव घेतलं जातं. अब्राहमाच्या देवा, इसाकाच्या देवा, याकोबाच्या देवा. कारण का देवाच्या मनाप्रमाणे ते जीवन जगत होते. देवाच्या इच्छेप्रमाणे ते राहत होते. त्यांचं राहणं बंगल्यात नव्हतं, त्यांचं राहणं महालात नव्हतं, त्यांचं राहणं एखाद्या उच्च स्थळी नव्हतं, तर त्यांचं राहणं झोपडीमध्ये होतं. बायबलमध्ये लिहिलं का तो शेवटपर्यंत ते तिघं पण अब्राहम, इसाक आणि याकोब तिघं पण तंबूमध्ये राहिले. त्यांनी घर बांधलं नाही. त्यांच्यासाठी एक ठिकाण, फिक्स ठिकाण नव्हतं. आपलं फिक्स आहे की आपलं अमुक अमुक ठिकाणी घर आहे, त्या ठिकाणी 2 मजली इमारत आहे किंवा 1 मजली घर आहे. आपलं फिक्स ठिकाण आहे. परंतु ते काय आहे? हमेशा जोपर्यंत जगामध्ये जिवंत राहिले तोपर्यंत यात्रेकरी आणि प्रवासी राहिले. कारण त्यांना माहीत होतं का एक दिवस आम्ही हे संसार सोडून जाणार आणि आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे का ज्या ठिकाणी आम्ही आमचं लक्ष लावलेलं आहे. त्यांचं लक्ष होतं. त्यांचं एक त्यांनी विश्वास ठेवला होता का आमचं ये दुनिया घर नाही है ना. गीत गातो ना आपण, ये दुनिया है ना, ये दुनिया मेरा घर नहीं है ना. सचमुच ये दुनिया मेरा घर नाही. खरोखर हे दुनिया माझं काही घर नाही आहे. आमचं घर तर कुठं आहे? आमचं घर कुठं आहे? स्वर्गात. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणचा राजा, आम्ही त्याची प्रजा. तो आमचं घर त्या ठिकाणी काय करत आहे? स्वर्गामध्ये तयार करत आहे. आणि ते तयार झालं म्हणजे पुन्हा आम्हाला घ्यायला येणार आहे. आम्ही आशा आहे आमची, आम्ही त्या आशेवर जगतो. म्हणून आमचं हे दुनिया आमचं घर नाही. तर प्रियानो, यावेळेस आपण या वचनामध्ये पाहते मत्तय शुभवर्तमान याचा 19 अध्याय आणि 29 वचनामध्ये म्हटलं का आणखी तो त्यास म्हणाला, ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडून दिलेले आहेत त्यांना अनेक पटीने मिळून, त्या व्यक्तींना अनेक पटीने मिळून काय मिळेल? सार्वकालिक जीवन मिळेल. म्हणून
या ठिकाणी आई बाप घर दार मुले आपली शेतीवाडी बैल जोडी सगळं काही सोडून जो येशूचा मनापासून स्वीकार करत नाही आहे ना. एका ठिकाणी काय लिहिलं लोकांमध्ये का त्याला माझा शिष्य होता येत नाही, काढू नका, त्याला माझा शिष्य होता येत नाही. परंतु या ठिकाणी लिहिलं का असं ज्याने येशूच्या नावाकरिता येशू करिता त्याने हे सगळं सोडून दिलं त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवन हे वतन मिळणार. मग जे सोडत नाही त्यांच्यासाठी हा प्रश्न वेगळा आहे, तर त्याच्या विरोधार्थ आपण समजून घ्यायचा का त्यांना मग त्यांना काय आहे सार्वकालिक जीवन नाही तर सार्वकालिक काय आहे दंड आहे. हालेलुया. तर प्रियांनो हे शब्द येशूने परमेश्वराने देवाने हे शब्द बोलले. कोणी बोलले? निर्गमाचं पुस्तक 20 अध्याय पहिलं वचन वाचा, तेवढंच वाचायचं. निर्गम याचा 20 अध्याय आणि पहिलं वचन. निर्गम 20 आणि पहिलं वचन वाचतो आपण. आणि देव हे सर्व शब्द बोलला. हा बस, हे शब्द कोण बोलला? आणि देव सर्व हे शब्द बोलला. आता देवानी जर या शब्दावर शिक्कामोर्तब केलं, देवाची इच्छा आहे का या वचनाप्रमाणे चालायचं, हे शब्द तुमच्या आणि माझ्यासाठी आहे, तर आपण जगामध्ये राहत असताना का धनाचा लोभ धरावा, का घराचा लोभ धरावा, का ह्या गोष्टीचा लोभ धरावा? माझा परिवार, माझी पत्नी, माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, अहो ते जर देवाचं वचन ते जर ऐकत नाही, देवाच्या वचनाप्रमाणे ते जीवन जगत नाही. येशू ख्रिस्ताने म्हटलं एका वचनामध्ये, ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या मंदिरामध्ये प्रवचन करत आहे, संदेश सांगत आहे, आणि संदेश सांगत असताना शिष्यांनी पाहिलं आणि येशू ख्रिस्ताला येऊन सांगितलं का प्रभूजी, गुरुजी, तुमचे आई भाऊ आलेले आहेत, तुमची बहीण आई भाऊ आलेले आहेत तुम्हाला भेटण्यासाठी, तर तुम्ही त्यांना भेटा, बोलू का त्यांना? येशू ख्रिस्ताने ताडदिशी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? कोण माझी आई, कोण माझा भाऊ, कोण माझी बहीण? जे देवाचं, हे सर्व इथं बसलेले जे देवाचं वचन ऐकत आहे, देवाच्या वचनाचं ग्रहण करत आहे, मनन करत आहे, ध्यान करत आहे, चिंतन करत आहे, तेच माझी आई आणि बहीण, तेच माझे भाऊ. आज परमेश्वर असं म्हणत नाही का तुम्ही आई वडिलांना सोडून द्या. जर असा शब्द जर असता आई वडिलांना सोडून द्या, तर त्या निर्गमाचं पुस्तक 20 अध्याय आणि त्यामध्ये ती आज्ञाच दिली नसती का तू आई वडिलांचा सन्मान कर म्हणून, है ना? आई वडिलांचा सन्मान करायचा, परंतु पहिलं स्थान, प्रथम स्थान येशू ख्रिस्तालाच द्यायचं गरजेचं आहे. तुमच्या सर्व कामामध्ये जर तुमचे पास्टर तुम्हाला जर म्हटले का दिवेकर तुम्ही या क्षणाला काय करत आहे, पटकन तुम्ही चर्चमध्ये या, तर तुम्ही तुमच्या हातातलं काम टाकून तुम्ही धावत तुम्ही काय यायला पाहिजे, देवाच्या मंदिरामध्ये यायला पाहिजे. आणि येऊन काय पास्टर काय काय काम आहे असं तुम्ही विचारणं गरजेचं आहे. कारण याला म्हणतात अधीनता, याला म्हणतात देवाबरोबर असलेली निष्ठा, याला म्हणतात देवाबरोबर असलेलं आपलं रिलेशन, याला म्हणतात देवाबरोबर असलेली आपली भक्ती, विश्वास, हालेलुया, निष्ठा, प्रेम, आदर, सन्मान, अधीनता, हालेलुया. म्हणून प्रियांनो, का या शब्द देवाने बोलला आणि देवाने शब्द बोललेला हा चुकीचा आहे का? खरा असतो. हालेलुया. जर परमेश्वर शब्द बोलला का त्या शब्दाला काही नकार नसतो. हालेलुया. तर निर्गमाच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने या लोकांसाठी काय केलेली आहे? व्यवस्था केलेली. काय केली? व्यवस्था. व्यवस्था म्हणजे काय? त्यांना कशा प्रकारचं राहायचं, कोणते नियम त्यांच्यासाठी असतील. आता ते गुलामगिरीतून सुटून आलेले आहेत आणि गुलामगिरीमध्ये परमेश्वर त्यांच्याबरोबर बोलला नाही. मिसरमध्ये असताना परमेश्वर त्यांच्याबरोबर बोलला नाही, परंतु जसं त्या समुद्र पार झाले त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि बाप्तिस्मा घेतल्यानंतर परमेश्वर त्यांच्याबरोबर बोलू लागला. आणि म्हणून त्यांच्यासाठी देवाने या सियोन पर्वतावर, कुठल्या ठिकाणी?
सियोन पर्वतावर त्या जमलेल्या लोकांना परमेश्वराने मंडळी म्हटली. आज आपल्यासाठी सिनाय पर्वत, आपल्यासाठी सियोन पर्वत, त्या लोकांसाठी सिनाय पर्वत होता. आपल्यासाठी कोणता आहे? सियोन. सियोन देश हमारा है देश, जाएंगे हम परदेश, जाएंगे हम अपने देश, रहते हैं हम परदेश, है ना. जाएंगे हम अपने देश. हमारा देश कौन सा है? वो सियोन देश. म्हणून प्रियांनो, आपल्याला पण त्या सियोन देशामध्ये प्रवेश करायचा आहे, आपल्याला पण त्यामध्ये जायचं आहे. तर आपल्याला स्वतःचं काय करायचं आहे? पारख. काय करायची आहे? स्वतःची पारख करायची आहे. आता परमेश्वराने त्या मिसर देशातून आलेल्या इस्रायल लोकाला, देवाच्या निवडलेल्या लोकाला नैतिकतेचं शिक्षण दिलं, आध्यात्मिक शिक्षण दिलं आणि सामाजिक जीवन कसं जगायचं हे शिकवलं. मग तेच शिक्षण आज तुम्हाला आणि मला पण आहे. तुम्ही संसारामध्ये राहतात, मग संसारामध्ये राहत असताना तुमचं आध्यात्मिक जीवन कसं असलं पाहिजे, तुमचं नैतिक जीवन कसलं कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे, आणि संसारामध्ये किंवा या जगामध्ये राहत असताना तुमचं समाजाबरोबर नातं कसं, तुम्ही समाजाबरोबर कशा प्रकारचे राहतात, समाजाबरोबर राहत असताना तुमचे सामाजिक उद्दिष्ट काय असतात, या गोष्टीकडे आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे. हालेलुया. समाजामध्ये राहायचं, सामाजिक कार्य करायचं आणि त्यांच्याबरोबर मिळून जायचं नाही, तर आपल्याला समाजामध्ये राहून सुद्धा येशू ख्रिस्ताला गाजवायचं, येशू ख्रिस्ताचं वचन आपल्या जीवनातून त्या लोकांसाठी प्रगट करायचं. म्हणून मत्तई शुभवर्तमान याचा 5 अध्याय आणि 16 वचनामध्ये परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो का तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमचे सत्कर्म पाहून स्वर्गातील परमेश्वराने, लोकांनी स्वर्गातील परमेश्वराचं काय करावं? गौरव करावा. स्वर्गातील परमेश्वर तुमच्यावर आशीर्वाद व्हावा. हालेलुया. तर प्रियांनो, तर आजचं आपलं झालेलं वचन यासाठीच होतं की आपण स्वतःची काय करायची? पारख करायची. काय तुम्ही विश्वासामध्ये मुळावले गेलेत का? काय तुम्ही विश्वासामध्ये स्थिर झालेत का? काय तुमच्यामध्ये ते सामर्थ्य, ते बल, ती हिंमत, ते धैर्य तुम्हाला प्राप्त झालं का? देवाने तर तुम्हाला सगळं काही देऊ केलं, परमेश्वराने तुम्हाला दिलं, पण तुम्ही कितपत स्वीकारलं, कितपत तुमच्यामध्ये ते आहे, याची काय करा? तुम्ही पारख, याची तपासणी करा, स्वतःची परीक्षा करा की जर संकट माझ्यावर आलं, माझ्यावर विपरीत परिस्थिती आली, त्या परिस्थितीबरोबर मी कसा तोंड देणार, त्या परिस्थितीशी मी कसा लढणार. कारण तुमची परीक्षा होईल ना. जर येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली, पौलाची परीक्षा झाली, इयोबाची परीक्षा झाली, दानियालाची परीक्षा झाली, शद्रक मेशक अबेदनेगो त्याची परीक्षा झाली, एलियाची सुद्धा परीक्षा झाली, मग तुमची आणि माझी परीक्षा होणार नाही का? परमेश्वराच्या राज्यामध्ये, परमेश्वराच्या आध्यात्मिक वचनामध्ये जो पण ग्रोथ करतो, वाढत जातो ना, त्याची परीक्षा होते. जो आपला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याची सुद्धा तर परीक्षा झाली. सैतानाने त्याच्यासमोर 3 प्रकारचे गोष्टी ठेवल्यात. आज सैतान तुमच्यासमोर त्याच गोष्टी ठेवू शकतो, तुम्हाला लोभामध्ये पाडू शकतो, तुम्हाला मोहामध्ये अडकू शकतो, तुमच्या शारीरिकतेकडे तो नजर मारू शकतो, तुमच्या मनामध्ये काय चाललं या गोष्टी तो जाणू शकतो. परंतु त्या सैतानाला आपल्याला अडवायचं. याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि 7 वचनामध्ये म्हटलेलं आहे का सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून काय होईल? पळून जाईल. आज आपण या गोष्टीची पारख करायची का परमेश्वरा, जे मला तू सामर्थ्य दिलं, जे परमेश्वरा वचन तुम्हाला दिलं, त्या वचनाप्रमाणे मी कार्य करत आहे, त्या वचनाप्रमाणे मी जीवन जगत आहे. आता स्वतःची पारख आपण करायची, स्वतःची तपासणी पण करायची आणि स्वतःला सिद्ध पण करायचं. कारण आपलं लढणं झगडणं कोणाबरोबर आहे? रक्त मांसाबरोबर नाही आहे, तर आकाशातील
दुरात्म्याबरोबर आहे, अधिपतीबरोबर आहे आणि सैताच्या काळातील या राजांच्या बरोबर आहे. म्हणून आपल्याला बलवान व्हायला लावलं यस. आहे ना. मग आपण बलवान होणं गरजेचं आहे. स्वतःला तपासा, शस्त्र सामग्री धारण शस्त्र सामुग्री धारण करायला करायला लावली. मग आपण तेही तपासलं पाहिजे ना, की माझ्याकडे कोणते शस्त्र आहेत, माझ्याकडे कोणते सामुग्री आहे. काय तुमच्याकडे सामुग्री कोण सांगू शकतं बरं? कोणती सामुग्री परमेश्वराने तुमच्याकडे दिलेली ती आहे का? दाराचा टोक, हां, सत्याने कमर कसं पहिली गोष्ट कोणती आहे? पहिल्या गोष्टीपासून 6 प्रकारचे गोष्टी आहेत, 6 प्रकारचे हत्यार आहेत आणि त्याविषयी मी पुढच्या याच्यामध्ये संदेश देईल की इफिस्कराच्या पत्रामधून आपल्याला देवाने आपल्याला 6 हत्यार दिलेत, शस्त्र दिले. 6 शस्त्र त्याचे नावं आणि ते आपल्या शरीराला कसे उपयोगी पडतात याविषयी मी पुढच्या याच्यामध्ये संदेश तो तयार कराल आणि आपण त्या संदेशामध्ये आपण ऐकणार पण परमेश्वराच्या कृपेच्याद्वारे. तर प्रियानो, आपल्याला काय करायचं आहे? शस्त्र सामुग्री घेऊन काय करायचं? आपल्याला बळकट व्हायचं आहे, बलवान व्हायचं आहे. कारण आपलं लढणं बडणं जगणं कोणाबरोबर आहे? रक्त मांसाबरोबर नाही तर आकाशातील दुरात्म्याबरोबर. प्रियानो, तर या डोळे बंद करूया, स्वतःची तपासणी करूया. परमेश्वरा, माझ्यामध्ये काही कमी आहेत का? स्वतःला तपासा. हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. पवित्र पवित्र राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू परमेश्वर, आम्ही पुन्हा एकदा परमेश्वर आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. आम्ही विनंती करतो प्रभू परमेश्वरा, आजचं जे वचन परमेश्वर तू आज आम्हाला दिलेलं आहे परमेश्वरा, की खरोखर परमेश्वरा स्वतःची तपासणी करण्यासाठी, स्वतःची परीक्षा करण्यासाठी प्रभू परमेश्वर आम्हाला स्वतःची पारख करण्याची तू सांगितलेलं आहे. काय आम्ही वचनामध्ये मुळावले गेलो का? आम्ही प्रार्थनेमध्ये प्रभू परमेश्वर अधिक आणि अधिक सामर्थ्यशाली बनलो का? आमच्यामध्ये ते अधिकार परमेश्वरा जे तू दिलेले आहेत ते आम्ही उपयोगात आणतो का? आमच्यामध्ये परमेश्वर ते कार्य करण्याची क्षमता तू दिली प्रभू परमेश्वरा. आम्हाला वचनामध्ये लिहिलं की परमेश्वराने आम्हाला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. काय तो सामर्थ्याचा आत्मा माझ्यामध्ये कार्य करतो का नाही याची पारख करणं गरजेचं आहे. प्रभू, खरोखर प्रभू परमेश्वर किती महान आहेस परमेश्वरा, की तू वचनामधून परमेश्वर आमच्याबरोबर बोलतो. आमच्या उणीवा, आमच्या कमी घटी परमेश्वरा ज्या काही असतात परमेश्वरा, त्या वचनाच्याद्वारे तू आमचे दाखवून देतोस परमेश्वरा. आणि त्या वचनामधून आम्हाला शिकवतो की तुमची वाढ झाली पाहिजे. जसं वचनामध्ये आम्ही मुळावलं गेलो तर आमची आध्यात्मिकरित्या वचनामध्ये, वचन शिकण्यामध्ये, वचन ग्रहण करण्यामध्ये, वचन आत्मसात करण्यामध्ये आमची वाढ होईल. आणि ते वचन आमच्या मुखातून प्रगट होईल, आमच्या बोलण्यातून प्रगट होईल. म्हणून परमेश्वरा आज पुन्हा एकदा परमेश्वर आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करतो. प्रत्येकाला परमेश्वर वचनामध्ये मुळावलेलं प्रभू परमेश्वर जसा दगडावर दगड ठेवला जातो, रचला जातो, त्याप्रमाणे परमेश्वरा वचनाच्या माध्यमातून, वचनामधून परमेश्वर आम्हाला तुझ्या राज्यासाठी परमेश्वर एक एक करत परमेश्वर तू आमची रचना कर प्रभू परमेश्वरा. आम्हाला रचले गेलेले असे तू आम्हाला परमेश्वर बनव परमेश्वरा. आम्हाला उपयोगी पात्र बनव प्रभू परमेश्वरा. आमच्यामधील सर्व कमी घटी काढून टाक प्रभू परमेश्वरा आणि होऊ दे तुझ्या नावाचा गौरव. प्रभू परमेश्वर आमची प्रतिदिन परमेश्वरा जशी वाढ होती आणि मग आमच्यामधून परमेश्वर ते प्रेम जाहीर होतं. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, उपकार स्तुतीचा यज्ञ तुला अर्पण करतो, तुझा धन्यवाद करतो. प्रभू, झालेले वचन आम्हा प्रत्येकांसाठी परमेश्वर तो आशीर्वादित केलं त्याबद्दल धन्यवाद. जितक्यांनी ऐकलं प्रभू परमेश्वरा त्यांच्यासाठी प्रभू स्वतःची तपासणी करणं किती गरजेचं आहे. आज स्वतःला विचारणं किती गरजेचं आहे, स्वतःकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे. या संसारामध्ये जगामध्ये राहत असताना परमेश्वर कधी कधी लोक मोबाईलच्या नादामध्ये, कधी कधी परमेश्वरा संसाराच्या चिंतेमध्ये, कधी कधी परमेश्वरा जगातील गोष्टीमध्ये परमेश्वर वाहून जातात. परमेश्वर त्यांना कळत नाही की आम्ही देवापासून कशा प्रकारे दूर गेलो. आमची घटी झालेली आहे, आमची आध्यात्मिक वाढ व्हायला पाहिजे परंतु आमची घट व्हायला लागली, आमच्यामध्ये कमीपणा यायला लागली, आमची प्रार्थना पहिल्यासारखी व्हायना, आमची आराधना पहिल्यासारखी व्हायना, आम्हाला पहिल्यासारखं वचन वाचता येईना. कारण का की परमेश्वरा आम्ही तुझ्यापासून दूर जर झालो तर आमच्यामध्ये
ती आध्यात्मिक वाढ होणार नाही, आम्ही रचले जाणार नाही, आमचे वचन आमच्या जीवनामध्ये मूळ जाणार नाही. म्हणून परमेश्वरा आज पुन्हा एकदा परमेश्वर आम्ही प्रत्येकजण परमेश्वरा तुझ्या हाती पडतो, स्वतःची पारख करतो. आम्ही तुझा धन्यवाद करतो की आमच्यामध्ये कमी असेल परमेश्वरा, विश्वास आहे का तू भरून काढणारा देव आहे, तू देणारा देव आहे परमेश्वर. आमच्या सर्व कमी घटी काढून आम्हाला सामर्थ्य, बल, हिंमत, धैर्य, ताकद, ममता, प्रेम, चांगुलपणा, आशीर्वाद आणि एकमेकांसाठी प्रार्थना करणं, एकमेकांची ओझी वाहणे, एकमेकांची काळजी घेणे, आईवडिलाचा सन्मान करणे आणि वडीलधाऱ्या माणसांचा इज्जत करणे परमेश्वरा, या सर्व गोष्टी परमेश्वर तू आम्हाला शिकवल्या, त्याबद्दल धन्यवाद करतो. पुन्हा एकदा परमेश्वर इथून पुढचा सर्व वेळ आम्ही तुझ्या हातात देईल. ही लहान नम्र प्रार्थना माझा व जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात करतो म्हणून तो आई. आमेन. सर्वांना प्रेज द लॉर्ड. सबको जय मसीह की. सबको जय मसीह. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला आशीर्वादित करो.